एक घर असतं. घराच्या वरच्या मजल्यावर खोल्या असतात. त्यातली एक खोली रिकामी होते. लगेच आपण ती कोणाला तरी भाड्याने देतो. तिथे नवीन भाडेकरू राहायला येतात. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. ते आपल्याला याच विश्वासाने वेळच्या वेळी महिन्याला भाडं देतात. 1 वर्ष होतं, 2 वर्ष होतं, अशीच 10 वर्ष उलटून जातात. एक दिवस अचानक ATSचं पथक तिथं येतं आणि त्या खोलीवर धाड टाकतं. तेव्हा आपल्याला समजतं की आपल्यासारखीच हाडा माणसाची माणसं फक्त माणसं नव्हती, तर ती दहशतवादी होती. हीच गोष्ट आता आपल्या घरापर्यंत पोहोचली आहे. ती म्हणजे नुकत्याच अमेरिकेनं जाहीर केलेल्या एका रिपोर्टनुसार अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने त्यांच्या सगळ्या देशातल्या दहशतवादी संघटना ऍक्टिव्ह केल्या आहेत. त्यामुळे जगभर आता भीतीचं सावट पसरलं गेलंय. अमेरिकेनं जगातील नागरिकांना आवाहन केलंय की अमेरिकेमध्ये जसा 9/11चा दहशतवादी हल्ला झाला होता, त्याचप्रमाणे आता जगभराच्या प्रसिद्ध ठिकाणी इराण हल्ला करू शकतो. त्यामुळे सगळ्या देशांनी राष्ट्रीय इंटेलिजन्स ऍक्टिव्ह ठेवून खबरदारी घेतली पाहिजे. त्यामुळे भारतानं देखील धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ अलर्ट मोडवर ठेवले आहेत. परंतु मंडळी, या जगभरात ऍक्टिव्ह झालेल्या इराणच्या या दहशतवादी संघटना कोणत्या आहेत, त्यांचा आतापर्यंत इतिहास नेमका काय आहे, या युद्धातलं त्यांचं पुढचं टार्गेट काय असू शकेल, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, सध्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष गेले 12 दिवस सुरू आहे. फेब्रुवारी 2026च्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी या मोठ्या लष्करी कारवाईनंतर मिडल ईस्ट मधलं राजकारण पूर्णपणे बदललंय. इराणने आपल्या प्रॉक्सी म्हणजेच भाडोत्री दहशतवादी संघटनांच्या जाळ्याला जगभरात ऍक्टिव्ह केलं असून याला इराणचा रिंग ऑफ फायरचा भाग मानलं जात आहे. इराणच्या या जाळ्यात प्रामुख्याने लेबनॉनमधील हिजबुल्ला, येमेनमधील हुती, गाझापट्टीतील हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद, तसेच इराक आणि सिरियामधील कतैब हिजबुल्ला आणि नुजबा यासारख्या संघटनांचा समावेश आहे. त्यातील हिजबुल्ला ही या सगळ्यात शक्तिशाली संघटना असून तिचा इतिहास 1980च्या दशकापासून सुरू होतो, जेव्हा इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सने म्हणजेच IRGCने लेबनॉनमधील इस्रायल विरुद्ध लढण्यासाठी या गटाची निर्मिती केली होती. 1982 मध्ये इस्रायलला लेबनॉनवर केलेल्या अटॅकला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि लेबनॉनमधून इस्रायली सैन्य हाकलून लावण्यासाठी इराणच्या मदतीने या संघटनेची निर्मिती करण्यात आली. हिजबुल्ला या शब्दाचा अर्थ अल्लाहचा पक्ष असा होतो. या संघटनेला सुरुवातीपासूनच इराणचा आर्थिक, लष्करी आणि वैचारिक पाठबळ लाभलंय. त्यामुळे 1990च्या दशकात हिजबुल्लाने लेबनॉनच्या राजकारणात प्रवेश केला आणि हळूहळू ते तिथल्या सत्तेचा एक महत्वाचा भाग बनायला लागले. त्यानंतर 2000 मध्ये इस्रायली सैन्याला दक्षिण लेबनॉनमधून माघार घ्यायला भाग पाडल्यानंतर हिजबुल्लाची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर वाढली. 2006 मध्ये इस्रायल सोबत झालेल्या 34 दिवसांच्या भीषण युद्धात हिजबुल्लाने इस्रायली आर्मी सोबत झुंज दिली, ज्यामुळे ही संघटना केवळ एक गनिमी गट न राहता एका लष्करी शक्तीच्या रूपात समोर आली. लष्करी कारवायांसोबतच हिजबुल्लाने लेबनॉनमध्ये शाळा, रुग्णालय आणि सामाजिक कल्याणाच्या योजना राबवल्या, ज्यामुळे त्यांना तिथल्या शिया समुदायाचा मोठा पाठिंबा मिळायला लागला. मात्र अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. त्यामुळे सध्या जगामध्ये ही संघटना मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर येमेनचे हुती बंडखोर अलीकडच्या काळात इराणचं एक आक्रमक हत्यार बनलंय. हुती बंडखोर हे प्रामुख्याने शिया मुस्लिमांच्या झैदी पंथाची एक चळवळ आहे. या चळवळीची मुळे 1990च्या दशकात उत्तर येमेनमध्ये सापडतात, जिथं बदरुद्दीन अल हुती आणि त्यांचा मुलगा हुसेन अल हुती यांनी झैदी संस्कृती आणि धर्माच्या नवीन जन्मासाठी आंदोलन सुरू केलं होतं. सुरुवातीला ही चळवळ केवळ धार्मिक आणि शैक्षणिक स्वरूपाची होती, परंतु येमेन सरकारचा वाढता भ्रष्टाचार आणि अमेरिकेसोबतचे त्यांचे संबंध याला विरोध म्हणून या गटानं राजकीय आणि लष्करी स्वरूप धारण केलं. 2004 मध्ये हुसेन अल हुती यांच्या मृत्यूनंतर ही चळवळ जास्तच आक्रमक झाली आणि त्यांनी सरकारविरुद्ध अनेक युद्ध केली. 2014 मध्ये हुती बंडखोरांनी येमेनची राजधानी सानावर ताबा मिळवून राष्ट्राध्यक्ष अब्द रब्बुह मनसूर हादी यांना पदावर बसवलं, ज्यामुळे येमेनमध्ये भीषण युद्ध सुरू झालं. त्यानंतर 2015 पासून सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील मित्र राष्ट्रांनी हुतींविरुद्ध लष्करी मोहीम सुरू केली, परंतु हुतींनी इराणच्या मदतीनं आधुनिक ड्रोन आणि मिसाईल तंत्रज्ञान विकसित करून या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. हुती बंडखोर स्वतःला साम्राज्यशाही आणि इस्रायलचे कट्टर विरोधक मानतात, ज्यांचं चित्र त्यांच्या अल्लाहू अकबर, इस्रायलचा नाश असो या घोषणांमध्ये स्पष्टपणे दिसतं. अलीकडच्या काळात ही संघटना जगभरात पसरली असून बऱ्याच मोठ्या ठिकाणची रेकी करताना अमेरिकेला आढळून आली आहे. त्यामुळे अमेरिकेनं जगाला सतर्क राहण्याचं आवाहन केलंय.
त्यासोबतच गाझा पट्ट्यात असलेली हमास संघटनेमधील स्लीपर सेल्स हे जगभरात बॉम्बस्फोट घडवून आणतील अशी भीती व्यक्त होतीये. हमास ही पॅलेस्टिनी सुन्नी मुस्लिम संघटना असून तिची स्थापना 1987 मध्ये पहिल्या इंतिफादा राजवटी विरुद्धच्या उठावाच्या वेळी झाली. त्यावेळेस शेख अहमद यासीन यांनी या संघटनेची पायाभरणी केली, जी मुळात इजिप्तमधील मुस्लिम ब्रदरहुड या संस्थेची एक शाखा म्हणून उदयाला आली. त्यानंतर हमासचा मुख्य उद्देश इस्रायलच्या ताब्यातील पॅलेस्टिनी जमीन मुक्त करणं आणि तिथं एका इस्लामिक राष्ट्राची स्थापना करणं आहे. त्यानंतर हमासने 1990च्या दशकात ओस्लो शांतता कराराला विरोध करून इस्रायलमध्ये बरेच आत्मघातकी हल्ले घडवून आणले. हमासने गेल्या 2 दशकात इस्रायल सोबत मोठी युद्ध केली असून 7 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांनी इस्रायलवर केलेला हल्ला हा या संघर्षातील सगळ्यात मोठा टप्पा मानला जातो. म्हणूनच अमेरिका, इस्रायल आणि युरोपियन युनियनने हमासला दहशतवादी संघटना घोषित केलाय. त्याचबरोबर IRI, जेना बियून आणि फातमियून ब्रिगेड या संघटना या सिरियामधून ऍक्टिव्ह झाल्याचं बोललं जात आहे. यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील शिया मुस्लिमांचा समावेश आहे, ज्यांना इराणनं प्रशिक्षित केलंय. त्यासोबतच जगात युद्धाचं सावट असताना खॅमेनीच्या मृत्यूनंतर आणि इराणमधील लष्करी तळांच्या नुकसानानंतर इराण आता असिमेट्रिक वॉरफेअर आणखी तीव्र करेल अशी चिन्ह दिसून येत आहेत. त्यात या ऍक्टिव्ह झालेल्या स्लीपर सेल्सच्या माध्यमातून जगभरात सायबर हल्ले होऊ शकतात. इराणची सायबर युद्धाची पद्धत ही त्यांच्या लष्करी ताकदीपेक्षा कितीतरी पटीने जास्त घातक आणि अदृश्य आहे. इराणने गेल्या दशकात आपल्या इराणियन सायबर आर्मी आणि IRGCच्या अंतर्गत अशी काही हॅकर गटांची निर्मिती केली आहे, जी थेट अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या मुख्य पायाभूत सुविधांना लक्ष्य करते. यामध्ये मडी वॉटर, स्टॅटिक किटन आणि चार्मिंग किटन यासारखे गट जगात मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह आहेत. हे गट केवळ माहिती चोरण्याचं काम करत नाहीत, तर ते वायपर मालवेअरचा वापर करून सगळ्या सर्व्हरमधील डेटा कायमचा नष्ट करण्यात माहिर आहेत. त्यांचं मुख्य लक्ष सध्या अमेरिकेतील इलेक्ट्रिक ग्रिड्स आणि बँकिंग क्षेत्रावर आहे. जर युद्ध प्रत्यक्ष जमिनीवरून डिजिटल माध्यमांवर आलं तर इराण या सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन सारख्या शहरांमधील वीज पुरवठा खंडित करून तिथं अराजकता माजू शकतात. इराणच्या या सायबर ताकदीमुळे आता युद्ध केवळ मिसाईल पुरतं मर्यादित राहिलं नाहीये. हे हॅकर्स सोशल मीडियाचा वापर करून पाश्चात्य देशांमध्ये प्रोपॅगंडा पसरवणं आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणं यासाठी सक्रिय झाले आहेत. विशेषतः फिशिंगच्या मोहिमांच्या माध्यमातून हे गट सरकारी अधिकाऱ्यांचे ईमेल हॅक करून त्यांच्या लष्करी हालचालींची माहिती मिळवत आहेत. इराणने रशियाकडून प्रगत सायबर तंत्रज्ञान घेतल्यानं त्यांची शक्ती आता दुपटीने वाढलेली दिसून येते. म्हणूनच अमेरिकेच्या CIA आणि इस्रायलच्या मोसाद समोर हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण एखादं मिसाईल हे हवेतच पाडता येतं, पण डिजिटल हॅकिंग देशाची अर्थव्यवस्था आणि संरक्षण यंत्रणा काही सेकंदात ठप्प करू शकतो. त्यासोबत अमेरिकेच्या इंटेलिजन्स रिपोर्टनुसार हे स्लीपर सेल्स जगभर ऍक्टिव्ह होऊन ज्या देशात राहतात त्या देशातील महत्वाची स्थळ टार्गेट करू शकतात. इराण फक्त अमेरिका, इस्रायल या देशांना टार्गेट करणार नाही, तर त्यांना साथ देणाऱ्या देशांवर देखील मोठा हल्ला करू शकतो अशी भीती सध्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतेय. बाकी मंडळी, इराणच्या दहशतवाद्यांमुळे जगात काय घडू शकतं? भारताला या हल्ल्यांचा धोका निर्माण होऊ शकतो का? त्याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेषवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.